पौर्णिमा आणि अमावस्या ह्या दोन सख्या बहिणी आणि यांची एक सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत। ही कथा ऐकल्यानंतर देवाची भक्ती केल्यानंतर फळ कसं मिळतं, धर्माप्रमाणे जर जीवन आपण जगलो तर नक्की आपलं जीवन हे यशस्वी होतं, हे नक्की आपल्याला ही कथा ऐकल्यानंतर कळेल। त्यासाठी बांधवांनो ही कथा नक्की ऐका आपण। तर बांधवांनो, एका गावामध्ये एक राजा होता आणि या राजाला दोन मुली होत्या आणि एक मुलगा होता। एका मुलीचं नाव अमावस्या होतं तर दुसऱ्या मुलीचं नाव पौर्णिमा होतं। आणि पौर्णिमा जी मुलगी होती ती देवाची भक्ती करणारी मुलगी होती। लहानपणापासून ती देवाची भक्ती करायची। दररोज गावातल्या मंदिरात जावं, ज्या ठिकाणी भजन कीर्तन असेल त्या ठिकाणी जावं आणि ती ऐकावं। तिच्या तोंडून दररोज भगवंताचं नामस्मरण चालू होतं। तर बांधवांनो, दुसरी जी मुलगी होती अमावस्या, तिला देवाची अजिबात भक्ती आवडत नव्हती। ती मंदिरात कधी जात नव्हती, कारण बांधवांनो या मुलींचे जे आई वडील होते तेच देवांची भक्ती न करणारे होते। म्हणजे त्यांना देवांचा विषय अजिबात आवड नव्हती, भक्ती करत नव्हती। म्हणजेच हा राजा ज्यावेळी एखादं काम करायचा, वाईट कृत्य करायचा, त्यावेळी पौर्णिमेला फार राग यायचा, कारण पौर्णिमा ही भक्तीची होती, एक प्रामाणिक विचाराची मुलगी होती। आणि दुसरी जी मुलगी होती अमावस्या, ती आपल्या वडिलांना नेहमी साथ द्यायची वाईट कामामध्ये। आणि त्यावेळेला पौर्णिमा आडवी त्या ठिकाणी आहे, म्हणजे पौर्णिमा थांबवायची, वडिलांना सांगायची। आणि या गोष्टीमुळे त्या वडिलांना फार राग येत होता, कारण वडिलांना वाटायचं की पौर्णिमा माझे अपमान करते, असं वडिलांना त्या ठिकाणी वाटत होतं। आणि त्यामुळं वडील पौर्णिमेचा नेहमी तिरस्कार करायचे। अहो, नवीन कपडे जरी आणले तरी पौर्णिमेला कधी नवीन कपडे आणायचे नाही, अमावस्याला कपडे नवीन आणायचे, अमावस्या मुलीला त्या, आणि जुनी कपडे पौर्णिमेला घालायला द्यायचे। असं दिवसामागून दिवस चाललेले त्या ठिकाणी होतं। आणि पुढे नंतर राजाचा जो मोठा मुलगा आहे त्याचं लग्न ठरलं। आता राजाच्या मुलाचं लग्न फार ताटामाटात त्या ठिकाणी लग्न राजानं केलं। आणि राजाची सून घरी आली, जी मुलाची बायको राजाच्या घरी आल्यानंतर त्या ठिकाणी जी अमावस्या होती त्याच्या वहिनीला त्रास द्यायची, म्हणजे दिवसभर त्रास द्यायची, हे काम कर ते काम कर असे काम सांगायची, तिला घालून पाडून बोलायची। परंतु दुसरी जी बहीण होती पौर्णिमा, ती फार सुंदर मुलगी होती। ती आपल्या वहिनीला नेहमी घरामध्ये मदत करायची कामामध्ये, तिला छान छान देवांच्या गोष्टी सांगायची, व्रत कसं करायचं त्याची माहिती द्यायची। आणि दररोज तिला मंदिरात घेऊन जायची आपल्या वहिनीला, आणि दोघी मंदिरातून पूजापाठ करून घरी यायचे। दिवसामागून दिवस चाललं होतं। आणि याच्यामुळं पौर्णिमेचा जो भाऊ होता त्याला पौर्णिमा फार आवडायची, आणि त्याच्या वहिनीला सुद्धा, दोघांची लाडकी होती पौर्णिमा। दिवसामागून दिवस असे चाललेले त्या ठिकाणी होते। आता दोन्ही मुली राजाच्या मोठ्या झाल्या होत्या, त्यामुळे राजाच्या बायकोनं ठरवलं की आता आपल्या मुलींची लग्न करायची। मग एक दिवस तिने विषय काढला आणि आपल्या पतीला म्हणाले, हे राजन, आपल्या दोन्ही मुली मोठ्या झाल्यात तर या दोन्ही मुलींसाठी वर पाहायचा आहे, परंतु तुम्ही असं करा, ही जी पौर्णिमा आहे ती देवाची भक्ती करते, दिवसभर देवाचं नाव घेते, सकाळची मंदिरात जाते उठून लवकर, हिला देव काय देणार आहे, या मुलीला तुम्ही गरीब घरात द्या, बघू ही देव देव करते, देव तर हिचा काय देतोय। आणि माझी दुसरी जी मुलगी आहे अमावस्या, दोघांची लाडकी होती आहे अमावस्या। अमावस्या ही फार आगाऊ होती, जी देवाची भक्ती करणार नव्हती, अजिबात देवाची भक्ती नाही करायची, मंदिरात कधी जात नव्हती, नेहमी वाईट कामामध्ये तिला रस असायचा। परंतु हीच मुलगी आई वडिलांना आवडत होती त्या ठिकाणी। म्हणून त्या मुलीच्या आईने सांगितलं की माझ्या अमावस्यासाठी असं स्थळ तुम्ही पहा, त्या घरी नोकर चाकर असतील, कारण माझी मुलगी काम करत नाही, भरपूर धनसंपत्ती असेल, वैभवात राहिली पाहिजे मुलगी, असा पती माझ्या मुलीसाठी पहा अमावस्यासाठी। आणि ही जी पौर्णिमा आहे तिच्यासाठी गरीब पती पहा, हिला बसू तर देव देव करीत। राजाला सांगितलं, राजानं ऐकलं आपल्या पत्नीचं, आणि राजा दोन्ही मुलींना त्या ठिकाणी वर पाहण्यासाठी गावात गेला। गाव मोठं होतं, राजा प्रतिष्ठित होता, म्हणून या राजानं गरीब घर पाहिलं पौर्णिमेसाठी। त्या मुलाला विचारलं, तू करतो का लग्न, तो हा म्हणला, आणि त्या ठिकाणची बोलणी करून राजा दुसऱ्या घरी गेला। म्हणजे जे घर प्रतिष्ठित होतं, की ज्याच्याकडे नोकर चाकर होतं, शेकडो एकर जमीन होती, त्याच्या घरी हा राजा गेला, मुलीबद्दल सांगितलं, म्हणजे अमावस्याबद्दल लग्न ठरवलं, बोलणी केलं। राजा घरी आला, आपल्या पत्नीला सांगितलं सगळे, दोन्ही मुलींचं कशा पत्नीने लग्न ठरवलंय। बायकोला फार आनंद झाला राजा, की चांगलं केलं तुम्ही, पौर्णिमेला गरीब घरात दिलं आणि अमावस्याला श्रीमंत घरात दिलं। आणि याच्यानंतर बांधवांनो, या दोन्ही मुलींचं लग्न राजानं अतिशय थाटामाटात लावून दिलं। लग्न झालं, संपूर्ण गावाला जेवण घातलं पाचवी पकवानाचं राजानं। आणि संध्याकाळी मुलींची ज्यावेळेला पाठवणी करायची त्यावेळेला बांधवांनो, अमावस्या लाडकी मुलगी, या राजानं आणि त्याच्या पत्नीनं भरपूर धान्य गाड्या भरून दिल्या, आणि एक पिशवीभर सोनं नाणं त्याच्या मुलीला त्यानं दिलं दागदागिनं। परंतु बांधवांनो, या ठिकाणी पौर्णिमेला काही दिलं नाही या राजानं। आणि कानात सांगितलं राजानं राणीनं जाऊन की तू आतापर्यंत आमच्या घरी अगदी आईश आरामात राहिली, देवाचं नाव घेत राहिली, देवाची भक्ती केली, परंतु आता आम्ही पाहणार आहोत देवाची तुझ्या परीक्षा, की देव तुझ्या घरी गेल्यानंतर तुला काय मदत करतोय देव। आता आमच्या घरी तर तू खाल्लंच बसून, परंतु तुझ्या पतीच्या घरी गेल्यानंतर बघू आता देवाचं नाव घेऊन तू कशी खातेस।
तिला काहीही दिलं नाही बघा, मोकळं पाठवणी केली. ती आपल्या घरी निघून गेली. इकडं अमावस्या थाटामाटात अगदी गाडी सजवून गेले राहतात. दोघींचे संसार त्या ठिकाणी चालू झालं. या ठिकाणी अमावस्याच्या घरी फार श्रीमंती होती. 8-10 नोकर होते. नुसती चुटकी वाजवली तर नोकर पळत येत होता आणि अमावस्येचं काम होत होतं. परंतु इकडे पौर्णिमा अशा गरीब घरात दिलती की त्याच्या घरी 18 विश्व दारिद्र्य होतं. दिवसभर कष्ट करावं त्यावेळेला संध्याकाळचं जेवण मिळत होतं, अशी पौर्णिमेची परिस्थिती होती. दिवसामागून दिवस चालले होते. परंतु बांधवांना या ठिकाणी पौर्णिमा दररोज लवकर उठायचं, अंघोळ करायची आणि मंदिरात जाऊन देवाची पूजा करायची. घरात देवाची पूजा करायची आणि भगवंताचं नामस्मरण. दोघेही नवरा बायको भरपूर कष्ट करायची. त्यावेळेला कसं तरी दोन्ही वेळेचं त्यांना जेवण मिळत होतं. आणि इकडे दोन्ही मुलींना अमावस्या आणि पौर्णिमेला बघा 2-2 मुलं झाली. 7-8 वर्षाचा काळ निघून गेला होता. आणि या ठिकाणी अमावस्येने एक दिवस फार मोठी पूजा आपल्या घरी ठेवली. फार मोठी पूजा. संपूर्ण गावाला बोलवलं होतं पूजेला, जेवणासाठी. दोन्ही मुली ह्या एकाच गावात होत्या आणि अमावस्येनं सगळीकडे आमंत्रण सांगितलं, परंतु आपल्या बहिणीच्या घरी आमंत्रण सांगितलं नाही पूजेचं. कारण बहीण गरीब होती. घरी आलं तर आपला अपमान होईल म्हणून तिला सांगितलंच नाही. संध्याकाळी पूजेसाठी म्हणजे जेवणासाठी संपूर्ण गावातली लोक अमावस्येच्या घरी जाऊ लागली. आणि बिचारी पौर्णिमा जी होती, गरीब होती, आपल्या झोपडीच्या बाहेर शांत बसलेली होती. त्यावेळेला शेजाऱ्यांनी विचारलं, का ग पौर्णिमा, आज तर तुझ्या बहिणीच्या घरी फार मोठी पूजा आहे अमावस्येच्या घरी, आणि तुला आमंत्रण नाही का? त्यावेळेला पौर्णिमेने स्मित हास्य करून सांगितलं, हो ती माझी सख्खी बहीण आहे, विसरली असेल गडबडीत. त्यावेळी शेजाऱ्यांनी सांगितलं, चल आपण जाऊया. कारण बांधवांनो गावामध्ये कुठेही देवाचा कार्यक्रम असेल तर पौर्णिमा चुकत नव्हती. प्रसाद घ्यायला त्या ठिकाणी जायचीच. पौर्णिमा आणि तिचा पती मुलांना घेतलं ना, दोघे जण आणि शेजारीन अमावस्येच्या घरी गेले. सगळी लोक जेवायला बसली होती, कोण प्रसाद घेत होतं. अमावस्येनं पाहिलं की आपली बहीण त्या ठिकाणी येते. तिनं नोकराजवळ पटकन सांगितला, निरोप, तू इथं कशाला आली आमचा अपमान करायला? तुला तर बोलवलं नव्हतं आम्ही. आलीस तर आता कोपऱ्यात गपचिप बस आणि निघून जा या ठिकाणी जेवण करून. आणि निरोप त्या ठिकाणी नोकरानं सांगितलं बघा अमावस्येच्या. पौर्णिमेला फार वाईट वाटलं आणि तिनं त्यावेळी बघा प्रसाद सुद्धा काही घेतलं नाही. रागानं आपल्या पतीला घेऊन ती आपल्या घरी निघाली. अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर पौर्णिमेला वाईट वाटलं की आपलं मुलं घरी गेल्यानंतर विचारतील की मावशीनं काही खाऊ दिलाय का नाही. आपल्या पतीला सांगितलं, हो मी माझ्या माहेरी गेले नाही बरेच दिवस, मी आता इथून माहेरी जाते. तर बांधवांनो त्या ठिकाणी असा बी त्यांचा काही आधार नव्हता. पण पौर्णिमेने सांगितलं, मी जाते आता माहेरी. पतीने सांगितलं, जा आणि दुसऱ्या दिवशी परत ये माघारी. आणि पौर्णिमा आपल्या माहेरच्या रस्त्याने निघाली. तर माहेरच्या रस्त्याने निघाल्यानंतर पुढे गेल्यानंतर एक तुळशी वृंदावन त्या ठिकाणी दिसलं आणि एक वयस्कर म्हातारी त्या ठिकाणी बसलेली होती. त्या म्हाताऱ्या आजीनं आवाज दिला, बाळा इकडे ये जरा. पौर्णिमेने हा आवाज ऐकला आणि त्या ठिकाणी गेली आणि विचारला, आजी काय काम आहे? त्या आजीनं सांगितलं, ही तुळशी वृंदावन फार मोठं आहे, भरपूर या ठिकाणी कचरा आहे, तू तेवढं साफ करशील का बाळा? अहो पौर्णिमा कष्ट मेहनत करणारी मुलगी होती. पटापट झाडू घेतला आणि ते वृंदावन पूर्ण साफ करून टाकलं. तिथल्या त्या आजीला फार आनंद झाला. आजीनं सांगितलं, पौर्णिमा तू येताना फक्त माझी परत भेट घेऊन जा. तिला विचारलं होतं तू कुठं चालली? त्यावेळेला पौर्णिमेने सांगितलं, मी माझ्या माहेरी चालली. बाळा तू येताना फक्त माझी भेट घेऊन जा. त्या ठिकाणी पौर्णिमा हा म्हणली आणि पुढे गेली. पुढं ठराविक अंतर चालत असताना सुंदर असं महादेवांचं एक मंदिर त्या ठिकाणी दिसलं. मंदिरात घंटीचा आवाज आला आणि त्या ठिकाणी एक म्हातारं होतं, हातात काठी, लडपडत चाललेलं होतं. त्या म्हाताऱ्यानं आवाज दिला, बाळा इकडे ये जरा. पौर्णिमा पटकन गेली आणि आजोबा काय काम आहे असं विचारल्यानंतर त्या म्हाताऱ्या आजोबांनी सांगितलं, अगं हे मंदिर आज साफ करायचे. पटकन तो झाडू घेतला आणि सुंदर असं मंदिर साफ करून काढलं पौर्णिमेने. त्या ठिकाणी काम झाल्यानंतर आजोबांनी सांगितलं, तू कुठं चालली ग? त्यावेळी तिने सांगितलं, मी माहेरी चालली. त्यावेळी त्या आजोबांनी सांगितलं की बाळा तू फक्त येताना याच रस्त्याने ये आणि माझी भेट घेऊन तू परत जा. हा म्हणून पौर्णिमा पुढे चालू लागली. पुढे गेल्यानंतर सुंदर असे कालिका मातेचं मंदिर दिसलं. पटकन असा घंटेचा आवाज आला, कोणीतरी मंदिरात आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा एक वयस्कर म्हातारीतली होती. म्हाताऱ्यानं आवाज दिला, बाळा इकडे ये जरा, काम आहे माझं. पौर्णिमा पटकन त्या ठिकाणी गेलं. आजीला विचारलं, आजी काय काम आहे? आजीने सांगितलं, बाळा हे मंदिर तेवढं तू साफ कर, आज कोणी इकडे आलं नाही. आणि त्या ठिकाणी पौर्णिमेनं झाडू घेतला आणि पटकन प्रामाणिकपणे पूर्ण ते महाकालीचं मंदिर साफ करून काढलं. आजीने सांगितलं, बाळा तू कुठं चाललेस आता परत पुढे? पौर्णिमेने सांगितलं की माझ्या माहेरी चालले. आजीने सांगितलं, बाळा तू फक्त माहेरून येताना तू माझी भेट घे आणि नंतरच पुढे जा. हा म्हणले आणि पौर्णिमा आपले पुढे निघून गेली. पुढे गेल्यानंतर बांधवांनो तिचं जे माहेर होतं, माहेर जी होतं ते नदीच्या पलीकडे होतं.
आणि त्या नदीच्या ठिकाणी एक म्हातारी आजीबाई बसलेली होती. हातात काठी होती, शरीर लटपटत होतं, परंतु त्या आजीने आवाज दिला, बाळा इकडे ये. पौर्णिमा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या आजीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. त्यावेळी पौर्णिमाने विचारलं, आजीबाई का रडता हो? त्यावेळी त्या आजीनं सांगितलं की बाळा, ही जी नदी वाहते, खळखळणारं पाणी, 1000 एकर शेती भिजते, लोकांची उपजीविका होते, परंतु लोकांनी ही नदी किती घाण करून टाकली याचं मला दुःख वाटतं. बांधवांनो, त्या ठिकाणी ती आजी म्हणजे साक्षात गंगा माता होती. पौर्णिमेने विचारलं, आजी मी काय करू शकते आता? त्यावेळेला आजीने सांगितलं, तू नदी साफ कर. बांधव, नदी तर फार मोठी होती, परंतु त्या ठिकाणी पौर्णिमेने ते प्रयत्न केला. नदीच्या आजूबाजूच्या भागामध्ये बाटल्या होत्या, कुणी कचरा, कुणी कपडे काय टाकले, घाण होती, ती सगळं बघा 1-2 तासाचा वेळ घालवला आणि तो परिसर त्या पौर्णिमेने साफ केला. आजीला फार मोठा आनंद झाला. आजीने सांगितलं, बाळा तू कुठे चालली? त्यावेळी पौर्णिमेने सांगितले, मी माझ्या माहेरी चालली, परंतु आता मी नदी पार कशी करणार? त्या आजीने सांगितलं, तू घाबरू नको, मी तुला नाव देते. आणि बघता क्षणी बांधवांना सुंदर अशी नाव त्या ठिकाणी पौर्णिमेला दिसली. फुलांनी सजवली नाव, फुलं होती त्या नावेमध्ये. पौर्णिमा नावेमध्ये बसली, पटकन ती नाव नदी क्रॉस केली नावेनं. आपल्या माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर आपल्या वहिनीला पाहिलं. वहिनीला फार आनंद झाला की नणंद आली म्हणून, कारण दोघीचं पटत होतं. तिचे जे भाचे होते आनंदाने नाचायला लागले. भाऊ त्या ठिकाणी आला आणि गप्पा गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. सुंदर असा स्वयंपाक त्यांच्या वहिनीने केला पौर्णिमेसाठी. ही पौर्णिमा जी ती फार आवडत होती बघा वहिनीला आणि भावाला. गप्पा गोष्टी झाल्या, झोपल्या आणि सकाळी पौर्णिमा आपल्या घरी जायला निघाली. वहिनीने लाडकी आपली नणंद आली बऱ्याच दिवसातून म्हणून गच्च अशी पिशवी भरली, मिठाई दिली, त्याच्यामध्ये काही सोन्याचे दागिने दिले, उंची कपडे दिले आणि त्या ठिकाणी पौर्णिमा निघाली. नदीजवळ आली तर पाहते ते काय, कालची नाव तशीच उभी, फुलांनी सजविलेले नाव, फुलं. नावेमध्ये बसली, पिशवी हातामध्ये होती आणि नाव क्रॉस करून पुढे गेली. आता पुढे गेल्यानंतर त्या नदीजवळ जी आजी भेटलेली होती ती आजी तशीच बसलेली त्या ठिकाणी होती. आजीने आवाज दिला, पौर्णिमा इकडे. गेल्यानंतर आजीने एक गाठोडं त्या ठिकाणी दिलं आणि समजून सांगितलं, बाळा हे गाठोडं फक्त तू घरी गेल्यानंतर उघड, तोपर्यंत तू पाहू नकोस. आता पौर्णिमेने ते गाठोडं घेतलं आणि आपल्या माहेरचं गाठोडं 2 झालं. ते दोन्ही गाठोडे त्या ठिकाणी टाकल्यानंतर पुढे पौर्णिमा चालू लागली रस्त्याने. पुढे गेल्यानंतर काली मातेचं मंदिर दिसलं. त्या ठिकाणी आजीने आवाज दिला, तिथे सुद्धा गेली. आजीने त्या ठिकाणी गाठोडं दिलं आणि तिने सांगितलं, घरी गेल्यानंतर उघड बाळा, इथं उघडू नकोस. ते गाठोडं घेतलं पौर्णिमेने, म्हणजे 3 गाठोडे त्या ठिकाणी झाले. पुढे पौर्णिमा चालत होती. पुढे गेल्यानंतर सुंदर असं महादेवाचं मंदिर दिसलं. त्या ठिकाणी माथार बाबा होते. त्या माथार बाबांनी एक गाठोडं दिलं पौर्णिमेला आणि सांगितलं, बाळा तू घरी गेल्यानंतर उघड. आणि पुढे ठराविक अंतर चालत गेल्यानंतर पुढं तुळशी वृंदावन दिसलं. आजी बसलेल्या होत्या. आजीनं सुद्धा गाठोडं दिलं आणि सांगितलं, बाळा तू घरी गेल्यानंतर एक गाठोडं उघड. असं बांधवांनी हे सगळं गाठोडं घेऊन पौर्णिमा आपल्या घरी गेली आणि घरी गेल्यानंतर बांधवांनो पाहिलं, पहिलं गाठोडं जे आपल्या माहेरून दिलं ते गाठोडं उघडलं. त्यात सुंदर सुंदर अशा मिठाई दिली त्या मुलांना खावाया, दागिनं होतं. फार घरातल्या लोकांना आनंद झाला त्या ठिकाणी, मुलांना आणि आपल्या पतीला. नंतर बांधवांनो त्या ठिकाणी जे नदीपाशी जी आजी होत्या त्यांनी दिलेलं गाठोडं उघडलं तर पाहतात ना काय उंची वस्त्र, म्हणजे चांगली चांगली कपडे, मोती पवळे यानं भरलेल्या थैल्या त्या गाठोड्यात पाहिल्या. चकचक चक करत होतं. कालिका देवी होती त्या ठिकाणचे जे आजी होते ते गाठोडं सोडलं. सौभाग्याचे अलंकार ते सुका मेवा होता 3रं गाठोडं. आणि नंतर बांधवांनो जे मंदिर होतं महादेवांचं, म्हातार बाबांनी दिलेलं जे गाठोडं होतं ते उघडलं. त्यात भरपूर अशी धनसंपत्ती, सगळे आनंदित झाले. आणि नंतर बांधवांनो तुळशी वृंदावन होतं, तिथल्या आजीनं दिलेलं जे गाठोडं उघडलं ते गाठोडं सुद्धा धनसंपत्तीनं भरलेलं आणि धनधान्यांनी भरलेलं धान्य होतं. पण ते धान्य इतकं होतं की गाठोडं खोलल्यानंतर संपूर्ण घरच धान्याने भरून गेलं. बांधव भरपूर धनसंपत्ती, पैसा, सगळं ऐश्वर्य अख्खं या पौर्णिमेच्या घरात लखलखू लागलं. साक्षात लक्ष्मी माता, सरस्वती माता घरामध्ये आले असं वाटू लागलं. सगळं घर आनंदी झालं. मुलांनी छान छान कपडे घातली, पतीने छान कपडे घातली आणि सगळी भगवंताचं नामस्मरण करावं लागलं. पौर्णिमेने सांगितलं आपल्या पतीला की आपण आता फार मोठी एक पूजा घालू. हे जे धन दिले देवानं, या देवाच्या धनाचा देवासाठी उपयोग करू. खूप मोठी अशी पूजा घातली. सत्यनारायण संपूर्ण गावाला आमंत्रण दिलं. जी बहीण होती अमावस्या, तिला अवश्य संध्याकाळी सगळी लोक आली पौर्णिमेच्या घरी. त्या पत्नीनं अमावस्या सुद्धा आली. तर पौर्णिमा प्रत्येकानं व्यक्तीने ज्यावेळेला जेवण करील, प्रसाद घेईल, त्यावेळेला जाताना मुठभर मोती द्यायची वरून, सोन्याचं मोती. हे पाहिलं अमावस्येनं, म्हणली हिच्याकडे एवढं धन आलं कुठून? हिची खायची पंचायत होती.
सगळी लोक धन घेऊन हळूहळू जात होती. वाटत होती पौर्णिमा, एवढं धन लक्ष्मी मातेनं त्या ठिकाणी दिलं बघा, भगवंताच्या भक्तीचं फळ. आणि शेवटी अमावस्या त्या ठिकाणी आली आणि आपल्या बहिणीला विचारलं, अगं तुझी परिस्थिती तर गरीब, 18 विश्व दारिद्र्य तुझ्या घरात, हे धन आलं कुठून ते तरी मला सांग. कारण बांधवांनो, पौर्णिमा ही खरं बोलणारी मुलगी होती, भगवंताची भक्ती करणारी. तिने खरं सांगितलं की तू मला ज्या वेळेला पूजेहून बाहेर काढलं, म्हणजे प्रसाद बी घेऊन दिला नाही त्या ठिकाणी, त्यावेळी मी घरी चालल्यानंतर अर्ध्या रस्त्यातून मी माझ्या माहेरी गेले. आणि माहेरी जाताना मला जी लोक भेटली, मंदिर भेटलं, तुळशी वृंदावन भेटलं, नदी भेटलं, त्या ठिकाणी मला हे धन मिळालं. आता अमावस्याला वाटलं की आपल्याला बी धन मिळेल, म्हणून तात्काळ ते आपल्या माहेरी निघाली. आता माहेरी निघाल्यानंतर पहिलं तुळशी वृंदावन त्या ठिकाणी भेटलं आणि आजी दिसल्या आणि त्या आजीने आवाज दिला, बाळा तू इकडे. आवाज ऐकल्यानंतर अमावस्या त्या ठिकाणी गेली. आजी काय काम आहे? त्यामुळे त्या वयस्कर आजीनं त्यावेळी सांगितलं की बाळा, हे तुळशी वृंदावन फार खराब झाले, धूळ बसली, कचरा आहे, तेवढं तू झाडून काढ रे बाळा, असं सांगितलं. त्यावेळी अमावस्याने उत्तर दिलं त्या ठिकाणी उद्धटपणे की मी अशी नोकरांची कामं नाही करत हो आजी. आजीने सांगितलं, बाळा खरंच तुला कामाची सवय नाही, तुझं तू पुढे निघून जा, परंतु तू येताना माझी अवश्य भेट घे. त्याच पद्धतीनं महादेवाचं मंदिर लागलं, त्या ठिकाणी आजोबा होते. आजोबांनी आवाज दिला, बाळा इकडे, हे मंदिर साफ कर. त्यावेळेला अमावस्याने सांगितलं, अहो म्हातार बाबा, हे मंदिर एक दिवस साफ केलं नाही म्हणून काय होतंय, आणि नंतर तुम्ही करा, तुम्हाला काय होतंय, असं सांगितलं. ती पुढे निघून गेली. पुढे गेल्यानंतर कालिका मंदिर लागलं, त्या ठिकाणी सुद्धा आजी होत्या. त्या आजीने आवाज दिला. त्यावेळी सुद्धा अमावस्याने हे उत्तर दिलं, आणि मला सांगताय तुम्ही काम, मी असली कामं करत नाही, तुम्ही स्वतः करा, हे सांगून पुढे गेले. नदीच्या त्या ठिकाणी आजी होत्या. आजीला सुद्धा सांगितलं की मी अशी फुकटची कामं कराय मोकळी नाही. तिने सांगितलं की मला जायचे. त्या नाव जी उभी होती त्या नावेमध्ये फुले नसून त्या ठिकाणी काटे होते. ही अमावस्या नावेमध्ये चढली, बसली, म्हणजे त्या ठिकाणी एक काटा पायात रोतला, पायातून रक्त वाहू लागलं. नावेने नदी क्रॉस केली, म्हणजे घरी गेली. घरी गेल्यानंतर तिची जी वहिनी होती तिला पाहताशेनी वहिनीच्या कपाळावर त्या आठ्या पाडल्या, कारण हिने पहिला भरपूर त्रास दिला लग्न झाल्यानंतर भावाला आणि बहिणीला. त्यामुळं अमावस्या घरी आली याचा कुणालाही आनंद झाला नाही. उलट तिची वहिनी म्हणू लागली, कधी आम्हाला प्रेमानं बोलली नाही, तिच्यासाठी वेगळं असं जेवण केलं नाही. संध्याकाळी जो स्वयंपाक आपला नेहमीचा होता तो स्वयंपाक केला आणि तिला जेवायला घातलं. सकाळच्या पारी उठली, तिला एक गाठोड दिलं, परंतु तिला सांगितलं की तुला वजन न्यायची सवय नाही, तर आम्ही नोकराकडे एक गाठोड पाठवून देते. तिला आनंद वाटला. तिला वाटलं काहीतरी आपल्याला सोनं नाणं देतेच वहिनी. तिथून पुढे गेली. नदीपाशी तशीच नाव उभी होती आणि त्या नावेमधून प्रवास केला आणि नदी क्रॉस केली. नदी क्रॉस केल्यानंतर त्या ठिकाणी आजी होती. आजीने सांगितलं की तुला मी गाठोड देईल, तुझ्या नोकराकडे गेल, कारण तुलाही असं वजन व्हायची सवय नाही, तू तर श्रीमंत आहे. पुढे गेल्यानंतर काली मातेचं मंदिर दिसलं. त्या ठिकाणी सुद्धा आजीनं सांगितलं की तुझ्या नोकराकडे मी तुला गाठोड देईल. पुढे गेल्यानंतर सुंदर असं महादेवाचं मंदिर दिसलं. आजोबांनी सांगितलं तुझ्या नोकराकडे मी तुला देईल गाठोड. पुढे गेल्यानंतर बांधवांनो तुळशी वृंदावन दिसलं. त्या ठिकाणी सुद्धा आजी होत्या. आजीने सांगितलं, बाळा तू वजन वाहू शकत नाही, तुझी कष्ट करण्याची तयारी नाही, त्यावेळी तुझ्या नोकराकडे मी नक्की गाठोड देईल. अशा प्रकारे बांधवांनो 5 गाठोडे, 5 नोकर घेऊन त्या ठिकाणी या अमावस्येच्या घरी आली. अमावस्येला फार आनंद झाला की जसं धन माझ्या बहिणीला मिळालं पौर्णिमेला तसं आज मला मिळालं. अहो पहिलं गाठोडं जे खोललं ना, ते पहिलं गाठोडं होतं आपल्या माहेरचं, परंतु या माहेरच्या गाठोड्यामध्ये माती निघाली. दुसरं गाठोडं खोललं नदीच्या त्या ठिकाणी आजीनं दिलेलं, त्या गाठोड्यामध्ये होता कचरा. तिसरं गाठोडं जे होतं कालिका माता मंदिर होतं, त्या मंदिरातलं गाठोडं होतं, त्यामध्ये काटे होते. पुढे नंतर जे महादेवाच्या मंदिरातलं गाठोडं होतं त्या गाठोड्यात तर साप निघाला. आणि बांधवांनो 5वं गाठोडं जे होतं तुळशी वृंदावनापाशी आजीनं दिलेलं, त्या गाठोड्यामध्ये दगड आणि गोटे होते. ते सगळं पाहून आपल्या डोक्यावरती हाणून घेतलं बघा या अमावस्या, आणि पश्चाताप त्यांनी झाला. आणि बांधवांनो त्या ठिकाणी अमावस्याच्या घरातली सगळी धनसंपत्ती निघून गेली. पण तिला त्या गोष्टीचा पश्चाताप झाला की आपली बहीण देवाची भक्ती करत. आणि बांधवांनो या अमावस्याला धनसंपत्तीचा गर्व होता पहिल्यापासून, आईवडिलापासून, की धनसंपत्ती ही सर्वस्व मानत होती, देवाची भक्ती करत नव्हती. परंतु बांधवांनो या गोष्टीतून आपल्याला एकच घ्यायचे सार, की जीवनामध्ये जर संघर्ष केला, भगवंताची भक्ती केली मनापासून, तर फळ अवश्य मिळतं. कारण देव ज्याला संघर्ष करण्याची ताकद आहे त्यालाच संघर्ष देतो बघा देव. आणि या संघर्षाची परीक्षा जर पास झालो तर जीवनभर काय कमी पडत नाही बघा. लक्ष्मी माता आणि साक्षात सरस्वती मातेचा वास आपल्या घरामध्ये राहतो. या ठिकाणचं एक ज्वलंत उदाहरण आहे पौर्णिमेच्या माध्यमातून. बांधवांनो या पौर्णिमेनं जीवनभर कष्ट केलं, परंतु भगवंताचं नामस्मरण केलं आणि आपल्या धर्माच्या पद्धतीनं ती चालली जीवनामध्ये. त्यामुळं बांधवांनो जीवनामध्ये आपण भगवंताचं नामस्मरण करायचं आणि आपला जो धर्म सांगतोय त्या पद्धतीनं आपण जीवन जगायचं. नक्की आपण यशस्वी
होणार हे निश्चित. सुंदर अशी कथा जर आवडल्यास